सोलापूर महानगरपालिकेच्या 7ही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली। पालिकेच्या 7ही विषयी समित्यांच्या सभापती पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या अनुषंगाने शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे निवड प्रक्रिया पार पडली। प्रत्येक समितीसाठी एकमेव वैध उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळे यांनी 7ही विषयी समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले। यामध्ये स्थापत्य समितीच्या सभापतीपदी विजय चिप्पा, विधी समितीच्या सभापतीपदी सत्यजित वाघमोडे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनील खटके, शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी स्वाती बडगू, मंडई व उद्यान समितीच्या सभापतीपदी राजशेखर पाटील, कामगार व समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी श्रद्धा पवार तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निर्मला जंगम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। निवडीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांच्या गजरात नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत करण्यात आले। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते 7ही सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तळवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, विविध विषय समित्यांचे सदस्य, नगरसेवक, नगरसेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देत विषय समित्यांच्या माध्यमातून शहरातील विकास कामांना अधिक गती देणे, नागरिकाभिमुख निर्णय घेणे आणि प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विषय समित्यांची भूमिका महत्त्वाची असून आगामी काळात विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले। नगरपालिकेमध्ये कामकाज गतिशील व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व समिती या ठिकाणी काम करत असतात। महानगरपालिकेच्या अनेक भरपूर प्रत्येक जे ते खाते आहेत त्या खात्यामध्ये कामाची पद्धत ही जलद गतीने व्हायला पाहिजे अशा यासाठी हे समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि प्रत्येक सभापती या ठिकाणी प्रत्येक जण एक महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा विशेष आढावा बैठक घेऊन या ठिकाणी महापालिकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। ह्या ज्या समित्या आहेत या समित्यातलं कामाचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी या समित्या केल्या जातात। या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे जे विषय आहेत त्या समितीच्या संदर्भातले ते जर विषय त्यांनी एकत्रितपणे अभ्यास करून सभागृहाकडे जर त्याची मागणी केली किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितपणाने फार मोठं काम या समित्यांच्या माध्यमातून होऊ शकतं। कारण सभागृहात सगळेच विषय प्रशासनाकडनं येण्यापेक्षा नगरसेवकांनी स्वतः त्याचा अभ्यास करून जर पाठवले समितीच्या माध्यमातून तर चांगल्या पद्धतीने त्याच्यावर आम्ही अभ्यास करून निर्णय करू शकतो। दरम्यान बिनविरोध निवड झाल्यानंतर 7ही नवनिर्वाचित सभापतींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व समन्वयाने काम करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। सर्वप्रथम मी प्राधान्य देणार आहे शहर विकसित ज्याप्रमाणे करता येईल, शहर स्वच्छ कुठल्याप्रमाणे ठेवता येईल त्याच्यावरती माझं फोकस राहील आणि जास्तीत जास्त करून मी लोकांच्या समस्या कोणत्याप्रमाणे सोडवता येतील त्याप्रमाणे मी सोडवायचा प्रयत्न करेन। व आज महापौर साहेब विनायकदादा कोंड्याल यांनी मला स्थापत्य समिती सभापती केल्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करेन। की मी जवळजवळ 3 टर्म या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा मला अनुभव आहे। शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी काम करणार आहे। सोलापूर शहराच्या काही ठिकाणी काय अडचणी असतील, गोरगरिबांची काय कामं असतील, हॉस्पिटलची काय खाजगी हॉस्पिटलची काय असतील तर निश्चितपणे या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी या ठिकाणी गोरगरिबांच्या कामाला मी पुढे जाणार आहे। महापौरांनी सांगितलं की आपण दर महिन्याला एक आढावा बैठक घ्यावी। आता मी लगेच एक आढावा बैठक घेणार आहे। त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना सूचना पण देणार आहे आणि जास्तीत जास्त मी वेळ
ह्या ठिकाणी शहराच्या आरोग्य दृष्टिकोनातून शहराला देणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी प्रश्न सुटला पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेचे आर्थिक हित, त्यांचे न्यायालयीन प्रलंबित खटले असतील याची वेळेवर आढावा घेणं आणि त्यामध्ये सुधारणा करणं हे मी काम इथून पुढे निष्ठेने करेन. ही जबाबदारी मी निश्चितपणे प्रामाणिकपणे पार पाडेन व माझ्या सोबत असलेल्या सर्व विधी समितीमधील सर्व सदस्यांनी आज माझ्यावर जो काही विश्वास व्यक्त केला आहे त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः MIMच्या सदस्य आमच्यासोबत या समितीमध्ये आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. पहिल्यांदा मी सर्व सोलापूरवासियांचं ह्या ठिकाणी मी प्रथम माझा प्रभाग आणि सोलापूरवासियांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आम्हाला आमच्या प्रभागातील मतदारांनी निवडून दिलं. आमच्यावर जो काय विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थ धरून सोलापूर शहरातील सर्व ज्या काही मंडई उद्यान असतील आमच्या सर्व सदस्यांना घेऊन या ठिकाणी सोलापूरचं चांगलं काम करण्याचं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठरवलं. ज्या म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी किंवा कामगार आहेत त्यांच्या ज्या काही बाबी किंवा योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन. तसेच अनुकंपा खालील नियुक्त्या असतील, एखाद्याचे वडील किंवा कामगार मृत झालेले असतील तर त्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळवून देईन. तसेच आरोग्य असू दे, महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी आरोग्य, योगा किंवा त्यांच्या मुलांसाठी शिक्षण, कौशल्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. प्राधान्यक्रम तर पहिल्यांदा सुरुवातीला जो मेन उद्देश आहे महिलांचा सक्षमीकरणासाठी, त्यांच्यासाठी जे काही उपक्रम राबवता येतील ते प्रथमतः प्रयत्न करणार आणि ज्या बालकांना जे काही वंचित राहिलेत त्यांना कसं सक्षम करणार त्यावरती आम्ही जास्त फोकस करणार. सगळ्यांना जसं माहीत असेल की भाजपा कधी निधीच्या बाबतीत मागं राहत नाही यावेळेस, तर तसंच आम्ही ज्या काही योजना करण्यासाठी निधीची अडचण येतील प्रत्येक वेळेस आमचा पक्ष पाठपुरावा करेल. या समितीच्या अंडर जे काही प्रलंबित कामे आहेत ती मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन आणि शहराच्या विकास कामाला नक्कीच मी प्राधान्य देईन. माझ्या समितीमध्ये जे काही सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन शहराच्या विकास कामाला गती कशी देता येईल याचा नक्की माझा प्रयत्न असेल. विकास ही अखंडित प्रक्रिया आहे. किती दिवसामध्ये आपण विकास करतो हे सांगता येत नसलं तरी जास्तीत जास्त विकास माझ्या कार्यकाळामध्ये मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. निवडणूक प्रक्रियेबाबत नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत संपूर्ण निवड प्रक्रिया नियमानुसार पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याची माहिती दिली. उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत, अंतिम यादी जाहीर करणे आणि बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा या सर्व प्रक्रिया निवडणूक नियमावलीनुसार पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या 7 विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुका ह्या सकाळी 11 वाजलेपासून दुपारी 2-2:15 वाजेपर्यंत चाललेल्या, प्रत्येकी अर्ध्या तासाच्या अंतरावर या सभापतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. आमच्याकडे नगरसचिव यांच्याकडे म्हणजे आमच्याकडे स्वतःकडे या नॉमिनेशन फॉर्म्स आम्ही स्वीकृती केलेल्या आहेत काल 2 तारखेला. ते आज आम्ही सभा सुरू झाल्यानंतर माननीय सभापती अध्यक्ष महोदयांकडे सुपूर्द केलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकी एकच फॉर्म आमच्याकडे आलेला होता. आपल्या निवडणूक नियमाप्रमाणे आपण सादर केल्यानंतर त्यांना 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. त्या कालावधीमध्ये त्यांना चान्स दिलेला असतो की तो फॉर्म ते परत घेऊ शकतात की माघारी घेऊ शकतात. तर यांनी माघारी घेतलेली नाही, कुणीच माघारी घेतलेली नाही. त्यामुळे जे 7 अर्ज आलेले आहेत ते घोषित करण्यात आले, निवड झाली म्हणून माननीय अध्यक्षांनी घोषित केलेलं आहे.